आणि आता आपण हा समस्या अस्सल पांढरा रस्सा शिकतोय. तर अवधूत व्यवस्थित साहित्य सांगू गो आम्हाला. इथे मटणाचा स्टॉक म्हणजे ही जी गोष्ट नाही, ही सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट असते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, त्याला कोल्हापूरमध्ये, आणि ज्यावेळेला तुम्ही भुरका मारता आणि त्याच्यानंतर एकमेकांकडे बघता, त्यावेळेला पहिली कमेंट पास होते. कशी पिक्चर बघायला गेल्यानंतर रिळांवरती कमेंट पास होते ना, तसं भुरका मारल्यानंतर स्टॉक नाही किंवा स्टॉक आहे, चांगला स्टॉक आहे, अशी कमेंट. म्हणजे तो स्टॉक काय, तर हा स्टॉक म्हणजे ओव्हरऑल रश्श्याला, पांढऱ्या रश्श्याला जी मटणाची चव आहे किंवा वास आहे तो देणारा म्हणजे हा स्टॉक. कारण ह्याच्यामध्येच सगळं म्हणजे बेस हा असल्यामुळे हे व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे. करेक्ट. असा हा मटणाचा स्टॉक, नारळाचं दूध, कांदा, सुकं खोबरं, खसखस, पांढरे तीळ, दालचिनी, मिरी, लवंग, तूप, मीठ. जगप्रसिद्ध अशा पांढऱ्या रश्श्याचं साहित्य लिहिलंच असेल तुम्ही. तर आता काय करतोय अवधूत, हे बेसिक हे लागतं का, वाटण आहे का हे? हो, आपण वाटण तयार करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण कांदा, आपण कच्चा कांदा भाजून वगैरे नाही, नाही, आपण नंतर त्याच्यावरती होणार ना, भाजून बिजून घ्या. अच्छा. एक कांदा, खोबरं, सुकं खोबरं आणि तीळ, थोडे पांढरे तीळ थोडेसे, आणि खसखस. एक साधारणतः तुम्ही बघितलं आपण ते बोल भरून घेतलेला आहे स्टॉक, तर त्याला अंदाजे इतकं गोळी आपण म्हणतो वाटण्याची, तर ही ती करणार ना? करणार. ठीक आहे, मग ते मिक्सर मधनं काढून घेऊया. आपण जे वाटण तयार केलं तर त्याचं ते आलेलं आहे मिक्सर मधनं छान पेस्ट होऊन. आता तूप तापत ठेवलं. हा, तूप तापत ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लवंग, मिरी आणि दालचिनी थोडी टाकणार. लवंग, मिरी. तुला ह्याच्यावर आता काय घालायचंय, ते वाटण का स्टॉक? आता आपण त्याच्यावर वाटण घालूया थोडं. वाटण, ओके. स्टॉक घालायला हरकत नाही, हळू घाल. थोडंसं ढवळून घेतोस, थोडंसं मीठ. वा. आणि आता त्याच्यामध्ये आपण ज्यूत बंद करूया. हा, आणि नारळाचं दूध आपण टाकता येईल त्याच्यामध्ये. बस. करेक्ट. झकास यार. पटकन साहित्य कृती घ्या, रेडी झालेला आहे. हा गॅस बंद करून आपण नारळाचं दूध घातलंय. तर तेवढी एक टिप लक्षात ठेवा. आणि साहित्य कृती, पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटणाचा स्टॉक, नारळाचं दूध, कांदा, सुकं खोबरं, खसखस, पांढरे तीळ, दालचिनी, मिरी, लवंग, तूप आणि मीठ. कृती: कांदा, सुकं खोबरं, पांढरे तीळ आणि खसखस हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग, मिरी आणि दालचिनी परतून घ्यावी. त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण, मटणाचा स्टॉक आणि मीठ घालून रस्सा उकळवून घ्यावा. वरून नारळाचं दूध घालून पांढरा रस्सा सर्व्ह करावा.